अजून एक महत्त्वाची बातमी आहे। एमसीए निवडणुकीवरून पवार आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली आहे। दोघांच्या सल्ल्याने एमसीए उमेदवार आजच ठरला जाण्याची शक्यता आहे। शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता वर्षा निवासस्थानी पोहोचले। दोघांच्या सल्ल्याने एमसीए उमेदवार आजच ठरणार अशी माहिती मिळते। सागर कुलकर्णी अधिक माहिती देत आहेत। सागर, एमसीए निवडणुकीसंदर्भात शरद पवार आणि फडणवीसांमध्ये महत्त्वाची चर्चा पार पडते। मुळात एमसीएच्या निवडणुकीच्या बाबत दोन्ही नेत्यांच्या एकमतानेच उमेदवार दिला जाईल अशी माहिती समोर होतीये। आता अजिंक्य नाईक हे शरद पवारांची पहिली चॉईस होती आणि अर्थात देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांना ग्रीन सिग्नल देत आहेत का, त्या दृष्टिकोनातून ही भेट महत्त्वाची मानली जाते। मुंबई क्रिकेट असोसिएशनची निमित्तानं पवार हे फडणवीसांना भेटणं ही जरी असलं तरी सध्या जे प्रकरण वेगवेगळी असत आहेत याचा सुद्धा राजकीय कदाचित वेगवेगळी चर्चा होती की काय, ही सुद्धा एक चर्चा महत्त्वाची असणार आहे। पण तुर्तास तरी एमसीएच्या निवडणुकीने दोघेही महाराष्ट्रातल्या हे दिग्गज नेत्यांच्या सहमतीनेच एक उमेदवार राहील। आता जी नावं समोर येतात त्यानुसार अजिंक्य नाईक यांच्या नावावर कदाचित शिक्कामोर्तब होईल। आज दुपारी 3 वाजेपर्यंत हा विषय संपुष्टात येईल आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असेल असं सांगितलं जातं। त्या दृष्टिकोनातून प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड हे देखील मग या जे इच्छुक आहेत त्यांना कुठं पर्यायी त्या संस्थेमध्ये कुठल्या अन्य जागा द्यायच्या का, त्यांना उमेदवार म्हणून द्यायची का, या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होईल असं सांगितलेलं आहे। पण तुर्तास सगळ्यात मोठी गोष्ट आहे की शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामध्ये या संदर्भातली महत्त्वाची चर्चा सुरू आहे। नक्की सागर, त्यामुळे एमसीए निवडणुकीपासून राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।